अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आज गुरुचरित्र पारायणाचा तिसरा दिवस आहे. तर स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू झालेला आहे आणि आज पारायणाचा तिसरा दिवस आहे. तर बऱ्याचशा ताई गुरुचरित्र पारायणाला बसलेल्या आहेत, पण ज्या ताईंना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही किंवा काही ताई घरीसुद्धा पारायण करत आहेत, पण त्यांना ज्या कोणी ताईंना केंद्रात जाऊन पारायण करणं शक्य नसेल, काहीतरी घरगुती अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील, त्याच्यामुळे त्यांना जमलं नसेल, तर त्यांनी अशा केंद्रामध्ये जाऊन दुसऱ्याही सेवा जर केल्या, समजा टाईम नसेल तर तुम्ही 10-5 मिनटाची किंवा जर टाईम असेल तर तुम्ही 1 तासाची जर प्रहर सेवा जर केली तर बघा, या सेवेला खूप महत्त्व आहे. प्रहर सेवा म्हणजे आपण स्वामी महाराजांची पहारेकरी होणार आहोत. स्वामी महाराजांची पहारेकरी म्हणून आपल्याला तिथे प्रहर सेवा करायची आहे. बघा, प्रत्येक तासाला तिथं नाव नोंदणी केलेली असते केंद्रामध्ये. तर प्रत्येक तासाला तिथं वेगवेगळ्या ताई प्रहर सेवा करतात. बघा, असं नाही की गुरुचरित्र पारायणाला बसलं, गुरुचरित्र पोथी वाचली तर त्यानेच तुम्हाला मोठं फळ भेटणार आहे, मोठी प्रचिती येणार आहे, असं नाही. गुरुचरित्र पारायण करणं ही खूप महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला जमत नसेल, वेळ नसेल, काहीतरी अडचण असेल, तर तुम्ही या लहान छोट्या मोठ्या अशा सुद्धा सेवा करू शकतात. ह्या सेवा करणं पण खूप महत्त्वाचं आहे आणि याचं फळ पण खूप छान असं तुम्हाला मिळणार आहे. तिथं तुम्ही बघा, साफसफाई केंद्रामधील, मंदिरातील, मठातील तुम्ही साफसफाई करू शकतात किंवा चौरंग लावायचे असतात. बघा, गुरुचरित्र पारायणाला ज्या कोणी ताई बसलेल्या आहेत, दादा बसलेल्या आहेत, तर चौरंग मांडणी करायची असते, चटया अंतरायच्या असतात. यासुद्धा सेवा तुम्ही करू शकता, तिथले साफसफाईही करू शकतात. अशा बऱ्याचशा सेवा केंद्रात करण्यासाठी बऱ्याच ताई दादा जात असतात की या छोट्यासुद्धा सेवा आपल्या हातून होणं खूप भाग्याचं गोष्ट असते. पण आता बघा, गुरुचरित्र पारायण करत्या वेळेस कसे हे 7 दिवस कसे गेले हे सुद्धा समजत नाही या गुरुचरित्र पारायण करायला बसल्यानंतर. पण गुरुचरित्र पारायण बघा, आता बऱ्याच ताईंना प्रश्न पडलेला आहे की गुरुचरित्र पारायणाची समाप्ती कधी करायची, 7व्या दिवशी करायची आहे की 8व्या दिवशी करायची आहे, असं बऱ्याच ताईंना प्रश्न पडलेले आहेत. बघा, ज्या कोणी केंद्रात करत आहेत तर त्यांना हे सांगायची गरजच नाही, कारण तिथं सर्व काही माहिती, सर्व काही क्रमानुसार केलं जातं. पण ज्या कोणी ताई घरी पारायण करत आहेत त्यांना जर असा प्रश्न पडलेला असेल की 7व्या दिवशी सांगता करावी की 8व्या दिवशी करावी, असं जर वाटत असेल तर आजचा व्हिडिओ खास त्याच्यासाठीच आहे की नैवेद्य कोणता बनवावा, स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांचा आवडता नैवेद्य कोणता आहे, कोणता नैवेद्य आपल्याला त्या दिवशी बनवायचा आहे, किती म्हणजे कोणाला जेवू घालायचं आहे, काय दानधर्म करायचा आहे, ते सर्व काही आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, सर्वात आधी आता गुरुचरित्र पारायणाचा 7व्या दिवशी सांगता करायची की 8व्या दिवशी. बघा, ज्यावेळेस दत्त जयंतीनिमित्त पारायण केलं जातं तर त्यावेळेस 7व्या दिवशी दत्त महाराजांचा उपवास असतो, त्यामुळे 8व्या दिवशी सांगता केली जाते. पण आता स्वामीच्या पुण्यतिथीनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण करत आहोत, तर 7व्या दिवशीच आपल्याला समाप्ती करायची आहे, 7व्या दिवशीच आपल्याला उद्यापन करायचं आहे. तर हा झाला उद्यापनाचा प्रश्न. तर आता स्वामी महाराजांसाठी नैवेद्य काय बनवायचं आहे. बघा, आपण स्वामी महाराजांचा आवडता पदार्थ कोणता हा तर सर्वांनाच माहिती. स्वामी महाराजांचा सर्वात आवडता पदार्थ बेसनाचे लाडू, पुरणपोळी, त्याचबरोबर गव्हाची खीर, कांदा भजी,
तुम्हाला जे काही बनवू वाटेल तेच तुम्ही त्याच दिवशी नैवेद्यासाठी बनवायचं आहे. बघा, त्याचबरोबर तुम्ही श्रावणी घेवड्याच्या शेंगा आवर्जून त्या दिवशी नैवेद्यासाठी बनवा. आता नैवेद्याला ताट किती करायचे, तर बघा, नैवेद्याला ताट तुम्हाला 4 करायचे आहेत. एक म्हणजे पहिलं नैवेद्याचं ताट तुम्हाला दत्त महाराजांना ठेवायचं आहे, दुसरं स्वामी महाराजांसाठी, तिसरं कुलदैवतेसाठी आणि चौथं ग्रंथासाठी. तर हे 4 ताटं तुम्हाला करायचे आहेत नैवेद्याचे. आणि जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे तिथे तुम्हाला 4ही ताटं ठेवायची आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य दाखवताना बघा, आता नैवेद्याचं आपण सर्व काही नैवेद्य केलेलं आहे, तर त्या जे नैवेद्याचं ताट आहे तर त्या प्रत्येक नैवेद्यावर तुम्हाला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. जेवढे तुम्ही पदार्थ बनवलेले आहेत तेवढ्या पदार्थावर तुम्हाला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. आणि तुळशीपत्र ठेवल्यानंतर तुम्हाला पाणी भरीव मंडल काढून त्याच्यावरती नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे. बघा, पाण्यानं भरीव मंडल काढून घ्यायचं आहे, त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे. आणि एक तुळशीपत्र तुम्हाला पाण्यात बुडवून घ्यायचं आहे. आणि त्या ताटाभोवती 3 वेळेस फिरून तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. आणि गायत्री मंत्र म्हणायचा झाल्यानंतर ते तुळशीपत्र ताटाकडून स्वामी महाराजांकडे न्यायचं. पहिल्यांदा ओम प्राणाय स्वाहा, ओम उपडाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम दानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम ब्रह्मांड तत्वाय स्वाहा म्हणून ते तुळशीपत्र स्वामी महाराजांच्या चरणावर अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे. तर बघा, हे जे आहे तर हा नैवेद्य दाखवताना तुम्हाला हे काही सर्व करायलाच पाहिजे. कारण नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवलं तर स्वामी महाराजांना तो नैवेद्य ग्रहण स्वामी महाराज करतात. बघा, कोणत्याही देवाला तुम्ही नैवेद्य दाखवताना त्याच्यावर तुळशीपत्र आवर्जून ठेवा. नंतर नैवेद्याचं ताट बनवून झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी गणपतीची आरती करायची आहे, नंतर स्वामी महाराजांची आरती करायची आहे, नंतर दत्त महाराजांची आरती करायची आहे आणि नंतर कुलदैवतीची आरती करायची आहे. अशा 4 आरत्या तुम्हाला करायच्या आहेत. आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो नैवेद्य तुम्हाला जो ग्रंथाचा नैवेद्य आहे तो ग्रंथाचा नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. जर गाई नसेलच तर तुम्ही तो नैवेद्य घरच्या कोणत्याही व्यक्तीने खाल्ला तरी चालतो. नैवेद्याची 4ही ताट जर प्रत्येक व्यक्तीने जर घेतली तर खूप चांगलं असणार. कारण तो गुरुचरित्र पारायणाचा प्रसाद असतो. तो प्रसाद खायला भेटणं सुद्धा खूप महत्त्वाची, खूप भाग्याची गोष्ट असते. तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे. आणि बघा, गुरुचरित्र पारायण करताना जोडपे जेवू घालावी का, लहान मुलं जेवू घालावी का, जेवू घालावीच लागतात का, असे बरेच जणांना प्रश्न पडलेले असतात. बघा, जर तुम्हाला ब्राह्मण जोडपे जर भेटली, ते घरी येऊन जेवण्यास जर म्हणजे तयार असतील तर खूप चांगली गोष्ट आहे ती. जर ब्राह्मण जोडपे नाही भेटली किंवा इतर जर जोडपी भेटली तर तुम्ही जोडपे जेवू घालू शकतात. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जसं या पारायणाची म्हणजे उद्यापन करायचं आहे तसं तुम्ही करू शकतात. बघा, जोडपे जेवू घालायचे तर जोडपे जेवू घालू शकतात, लहान मुलं जेवू घालायचे असेल तर लहान मुलं जेवू घालू शकतात. किंवा यापैकी जर तुम्हाला काही शक्य होत नसेल तर सगळ्यात भारी तुम्ही तुमच्या गावात जो ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाला शिदा देऊ शकतात. बघा, जो काही पुरणपोळीचा जो नैवेद्य, पुरणाच्या स्वयंपाकात जे सर्व काही साहित्य असतं तर त्याचा शिदा तुम्ही ब्राह्मणाच्या घरी नेऊन देऊ शकतात. आणि दक्षिणाही देऊ शकता तिथं. ही सर्वात चांगली गोष्ट असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही कुठं मंदिर केंद्र जिथं आहे तिथं जाऊन तुम्ही बघा, पारायणासाठी महाप्रसाद केला जातो केंद्रामध्ये, तर तिथं तुम्ही तुमच्या जसं होईल तसं त्यानुसार तुम्ही तिथे दानधर्म करू शकता, अन्नदान करू शकतात, काहीही दानधर्म करू शकतात, जेणेकरून तुम्ही दिलेल्या जो काही अन्न आहे ते सर्वांच्या पोटामध्ये जाईल. अशा प्रकारे तुम्ही अन्नदानसुद्धा तिथे जाऊन करू शकतात. ही सुद्धा खूप मोठी सेवा आणि पवित्र सेवा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या उद्यापन अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पूजा मांडणी जी केलेली आहे, जे कलश पूजा मांडलेली आहे, तर त्याच्यातील पाणी तुम्हाला काय करायचं आहे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर बघा, आपण 7 दिवस जे काही ग्रंथ वाचलेला आहे, जे काही पारायण केलेलं आहे त्याची ही सर्व ऊर्जा त्या पाण्याने खेचून घेतलेली असते आणि त्या
कलशातील पाण्यामध्ये इतकी ऊर्जा आणि पावित्र्य निर्माण झालेलं असतं. ते पाणी तुम्ही सर्व घरामध्ये शिंपडा, तुमच्यावर शिंपडा, सर्व घरात कानाकोपऱ्यामध्ये ते पाणी शिंपडा आणि उरलेलं जे पाणी आहे तर ते तुळशीला सोडून तुम्ही इतर झाडाच्या बुडात ते पाणी ओतून द्या. आणि जे काही विड्याची पानं आहेत, जी फुलं आहेत, ते सर्व काही तुम्ही वाहत्या पाण्यात कुठेही सोडून द्या. अशा प्रकारे तुम्हाला या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन अशा प्रकारे करायचं आहे. तर अशी होती आजची साधी आणि सोपी माहिती. जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.